की महाराष्ट्रात मी जरी पराभूत झालो असलो तरी महाराष्ट्रात ज्या संख्येने काँग्रेस आलं, ज्या संख्येने राष्ट्रवादी आलं, ज्या संख्येने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट या संख्येने उभाठ आलं, विरोधी पक्षालाही होऊ शकत नाही विरोधी पक्षनेता, ही त्यांची म्हणजे परिस्थिती आहे असं नाही म्हणत, ती जनतेने दिलेला कौल आहे. त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यास मी सदैव तयार आहे. पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये यवतमाळकर जनतेने आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर जो विश्वास दाखवला, आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून विकासाच्या योजना, सरकारच्या योजना, त्याची अंमलबजावणी, सत्तेच्या संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा सदैवचा प्रयत्न राहतो. त्याचाच जरी आमदार म्हणून मी होतो, आज माझी आमदार म्हणून राहील, तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात तसाच कार्यरत राहणार आहे. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अडणार नाही हा विश्वासही मी देतो. आणि मी नवीन निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देतो. कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो. ते महायुतीचे असेल किंवा जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि कुठे अडचण त्यांना आली तर मी सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे, तत्पर आहे. मी असं म्हणत नाही की माझा अभ्यास खूप आहे, पण शेवटी हे क्षेत्र असं आहे याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले याच्यापेक्षा किती टर्ममध्ये काम किती केलं, त्याच्यामुळे कोणत्या हेडमधून काय आणायचं, कोणाकडून आणायचं, कसं आणायचं हे सुद्धा मला जास्त अवगत आहे. त्याच्यामुळे त्याही हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार राहील. कोणताही राजकीय क्लेश निवडणुकीमध्ये जरी कोणी मतभेद निर्माण केले असेल, काही आपल्या गोष्टी मांडल्या असेल, तरी मनभेद हा राजकारणात होत नाही किंवा तो माझ्या मनातही नाही आहे. ज्यांना सोयीचं जे वाटलं ते केलं, त्याला त्यांच्या परीने त्यांना यश प्राप्त झालं, त्यांना शुभेच्छा. पण मी माझ्या दृष्टीने जे झालं ते संपलं. आणि भविष्यात मी जसा आमदार म्हणून होतो, जसा मंत्री म्हणून होतो, तसाच मदनेरावा आजही आहे आणि भविष्यातही राहील. सत्ता हे समाजसेवेचं साधन आहे, उपभोगाचं नाही. हा माझा मंत्र होता, माझ्या पक्षाचा विचार आहे, तोच माझा आजही आहे आणि तोच माझा भविष्यातही राहील. बस एवढ्या